आणि यानंतर एक खूप पॉझिटिव्ह बातमी आहे। लातूरमधल्या मुरुडमधल्या युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं व्हॉट्सॲपचा ग्रुप स्थापन केला आणि नेहमीप्रमाणे खरं तर या ग्रुपवरती जोक शेअर होत होते, फोटो शेअर होत होते, मेसेजेस शेअर होत होते। परंतु दुष्काळामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि या ग्रुपचा पूर्ण नूरच पालटला आणि त्यानंतर जे घडलं ते खरोखरच महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवणारं होतं। नेहमीप्रमाणे मुरुड युवा ग्रुपवर जोक्स आणि फोटो शेअर व्हायचे। जानेवारीत विजय जाडकर नावाच्या उच्च शिक्षित तरुणानं आत्महत्या केल्याची पोस्ट पडली। शोकाकुल ग्रुपवर तातडीनं कुटुंबासाठी मदतीचं आवाहन झालं। तिसऱ्या दिवशी 50,000च्या मदतीतून जाडकर कुटुंबाला 5 शेळ्या देण्यात आल्या। या घटनेनंतर ग्रुपवर पुन्हा चर्चेला वेग आला। शेतकऱ्यांसाठी शाश्वत मदत होऊ लागली। अल्पभूधारक शेतकऱ्यांना नांगरून मोगडून देण्याचं ठरलं। ग्रुपनं तब्बल 600 शेतकऱ्यांची 2000 एकर जमीन पेरणी योग्य केली। की जेव्हा ही न्यूज आम्ही फेसबुकवरती टाकली तर फेसबुकवरती काही माझे जे फ्रेंड आहेत काही बाहेरच्या कंट्रीजमध्ये आहेत, अमेरिकेतले असतील किंवा इतर असतील, त्या मुलांनी मला संपर्क करून सांगितलं की इतके वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय चांगलं काम करताय, हेच खरं फाउंडेशनचं काम आहे। आता येणाऱ्या आगामी काळामध्ये आमचे वेगवेगळे उद्देश आहेत। जे काही वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प घेणं असेल किंवा जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मेळावे आयोजित करणे असेल किंवा आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी पोलीस प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे असतील। शेत नांगरून दिल्यावर तब्बल 10 लाखांचं बियाणं वाटप झालं। 100 शेतकऱ्यांना सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगा वाटल्या। अट एकच, शेतकऱ्यांनी शेतात किमान 5 झाडं लावायची। आणि एवढं मोठं त्यांनी योगदान दिलंय मला की मी त्या ह्याच्यावर मी आज उभा राहू शकलो एक शेतकरी म्हणून। नाहीतर याच्या पलीकडे मला माझी शेती वाहित न करण्या वाचून पडीक ठेवावे लागले असते आणि त्याच्या पुढला पर्याय तर सांगायची आवश्यकताच नाही, कारण बऱ्याच लोकांनी मागून आत्महत्या केल्यात। ती माझी एक अशी तशी अवस्था झाली असती। पेरणीला अडचण आल्यामुळं बियाणं सुद्धा त्यांनीच दिलं आणि ते बियाणं देत असताना त्यांनी आमच्याकडून एक वचन घेतलं होतं की एक तुम्ही कुठल्याही पर्यावरणासाठी कुठलीही 5-6 झाडं तरी कमीत कमी लावावे। त्या हिशोबानं मी त्यांनी दिलेल्या झाडं जवळपास 32 झाडं लावलीत। 3 वर्षांनंतर भरभरून पाऊस पडल्यानं सोयाबीन तरारून आलं। उतारा चांगला पडला। शेतकऱ्यांनी ग्रुपकडून घेतलेलं बियाणं परत केलंय। मला त्यांनी मोगडून दिलेला आहे आणि बॅग पण दिली आणि त्याच्यामध्ये जवळपास 20-25 कट्टे सोयाबीन झालं, काही डॅमेज झालंय, त्याला अद्याप भाव नाही। आणि मला 30 ते 60 किलो आज बियाणं घेऊन आलो त्यांना मी त्या फाउंडेशनला परत करायला। या ग्रुपचा ॲडमिन युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे ग्रुपच्या कामाला काँग्रेस नेते नारायण राणे, अमित देशमुखांनीही मदत केली। बियाण्यासाठी औरंगाबादच्या खान अब्दुल बशीतांनी ईदीची रक्कम दिली। याचाच अर्थ काम चांगलं असलं आणि प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर दाते अमेरिकेतूनही मदत करायला तयार आहेत। राहुल कुलकर्णी, ABP माझा, मुरुड।